नमस्कार नाशिककर. हे प्रभू परम मनोहर ठाऊ पावन पंचवटी में नाहू अशा भगवान श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि मंगलमय झालेल्या आपल्या पंचवटी परिसरातील श्री काळाराम मंदिर या मंदिराविषयी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये वसलेले आपले पंचवटी परिसराला पंचवटी हे नाव का पडले, तर या ठिकाणी प्राचीन काळापासून 5 वटवृक्षांची झाडे होती, तर त्यापासून आपल्या नाशिकच्या या ठिकाणाला पंचवटी असं नाव पडलं. हे पंचवटी ठिकाण हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार एक पवित्र ठिकाण म्हणून मानले जाते. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी चंद्रांना ज्यावेळेस वनवास लाभला होता 14 वर्षांचा, तर 14 वर्षांच्या वनवासामध्ये अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलेले आहे. याच ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखा ही ज्यावेळेस रामचंद्र भगवान यांना भेटण्यासाठी आली, तर याच ठिकाणी लक्ष्मण यांनी शूर्पणखेचे नाक कापले. तर या घटनेमुळे नाशिकला नाशिक हे नाव मिळाले. या ठिकाणी रामकुंड परिसर आहे, ज्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र यांनी आपले वडील दशरथ राजा यांचे श्राद्ध घातले होते आणि दररोज हजारो भाविक आपले पूर्वजांचे श्राद्ध घालण्यासाठी रामकुंड या परिसरामध्ये येतात. याच ठिकाणी काळाराम मंदिरा शेजारी सीतागुफा मंदिर पण आहे आणि याच ठिकाणाहून मारीस राक्षसाने हरणाचे रूप धारण करून रामचंद्र भगवान मारीस राक्षसाचा पिछा करीत निफाड तालुक्यातील नांदूर या ठिकाणापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण पण त्या ठिकाणी गेले आणि रामचंद्र भगवान यांच्या कुटियामध्ये कोणीच नसताना रावणाने पंचवटी या ठिकाणावरूनच माता सीता यांचे अपहरण केले. हे माता सीता यांचे अपहरण पक्षीराज जटाऊ ज्यांनी बघितले होते, तर रावणाचा प्रतिकार करता करता त्यांनी रावणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त झाला. तर पक्षीराज जटाऊ यांचे मंदिर सुद्धा इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी आहे. याच पद्धतीने आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि आपल्या नाशिक शहराला एक मोठा पौराणिक असा इतिहास लाभलेला आहे. कुंभमेळा, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हे या आपल्या नाशिकचं मुख्य आकर्षण आहे. पंचवटी परिक्षेत्रामध्येच काळाराम मंदिरा शेजारीच रामकुंड हे वैष्णव धर्मीय साधूंचं कुंभमेळा क्षेत्राचं एक स्नान केंद्र आहे. चला तर मित्रांनो, मग आपल्या काळाराम मंदिराची जी रचना आहे आणि ते मंदिर कधी आणि कसे बांधले गेले त्याविषयी जाणून घेऊया. काळाराम मंदिराची जी स्थापना आहे ती सरदार रंगराव ओडेकर यांनी इसवी सन 1782 मध्ये केली होती. हे मंदिर हेमाडपंथी नागर शैलीमध्ये बांधले असून एक प्राचीन इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. काळाराम मंदिर म्हणजेच मंदिरामधील ज्या मूर्ती आहे माता सीता, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र यांच्या या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या आहे. नीलवर्णीय प्रभू रामचंद्र होते, मत्स्यवर्णीय, तर या मूर्ती काळ्या पाषाणाच्या असल्यामुळे या मंदिराला काळे राम मंदिर असं म्हटलं जातं. सरदार रंगराव ओडेकर यांना स्वप्नात दृष्टांत देऊन गोदावरीमधून या मूर्ती काढून या ठिकाणी मंदिराची स्थापना केली होती. पहिले हे मंदिर लाकडी बांधकामामध्ये होते, परंतु नंतर गोपिकाबाई ज्या माधवराव पेशवे यांच्या आई आहे त्यांनी या मंदिराला दगडी स्वरूपात बांधकाम केलं होतं. तर या मंदिराला साधारणतः 12 वर्ष लागले होते, 1782 ते 1792 पर्यंत. मंदिराच्या चारही बाजूला मोठे उंच दरवाजा आहे. मंदिराची जी एकूण उंची ती 17 फूट असून हे मंदिराला एकूण 40 खांब आहे. 16व्या शतकामध्ये बजरंगबली यांचे उपासक संत श्री समर्थ रामदास स्वामी हेही अनेक वेळा या मंदिराच्या दर्शनासाठी आलेले होते आणि या मंदिरामध्येच 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात अस्पृश्य बांधवांना प्रवेश देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी मोठा सत्याग्रह पण केला होता. आणि याच ठिकाणी मित्रांनो, आपल्या 150 कोटी जनतेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अयोध्याच्या राम मंदिराचा शिलान्यास करण्याच्या अगोदर आपल्या पंचवटीतील काळाराम मंदिरा या ठिकाणी भेट दिली होती आणि रामचंद्र भगवान यांचा आशीर्वाद घेतलेला होता. आणि अशा या आपल्या प्राचीन नाशिक आणि काळाराम मंदिराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. सियावर प्रभू रामचंद्र भगवान की जय. धन्यवाद.